नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 तारखेच्या कोर्सला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. कारण मला या वयात खूप उत्साह मिळतो त्यामुळे की आपण जे काही करतोय ते समाजापर्यंत पोहोचतं आहे असं वाटतं. आजच्या व्हिडिओला सुरुवात करताना ट्रम्प जे बोलतात ते होईल याचा विश्वास कुणालाही वाटत नाही. म्हणजे अगदी होणार असलं 2 मिनिटांनी होईल. आता ट्रम्प संमती दिली, त्यांनी बाहेर येतील, ती तरी खरी की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. म्हणजे आपण म्हणतो ते सिनेमाला चाललेत आणि दरवाजापर्यंत जाऊन परत आलेत असं करताय. कुठलीही गोष्ट निश्चिती नाही. एवढा एका राष्ट्राध्यक्षांचा निर्णय 2 सेकंदात कसा बदलू शकतो हे मात्र कळत नाही. त्याला स्वभाव म्हणायचं का काय म्हणायचं. म्हणजे आपण जी मार्केटची व्होलॅटिलिटी असते तशातलाच हा प्रकार झाला. मार्केटही व्होलॅटिलिटीमुळे पडतं. तसंच ट्रम्प साहेबांच्या व्होलॅटिलिटीला सुद्धा मार्केटला तोंड द्यावं लागतं. खर्ग आयलंड घेण्याच्या विचारात अमेरिका होती. नंतर हा विचार त्यांनी कॅन्सल केला. त्यांचे PPPचे आकडे खराब आले. स्पेस एक्सचं त्यांच्याकडे आज लिस्टिंग होईल आणि त्यांचं मार्केट अमेरिकन मार्केट तेजीत होतं. आता भारतीय मार्केटमध्ये विचार करायचा झाला तर वेदांता आणि बाकीचे 4 कंपन्यांचे शेअर असे सगळ्यांना मिळाले असतील. ज्यांना मिळाले नसतील त्यांनी तक्रार करून ते आपल्या डीमॅट अकाउंटला आलेत का नाही बघावेत. कारण याचं लिस्टिंग सोमवारी होणार आहे 15 तारखेला. आणि हे शेअर T2T ग्रुपमध्ये लिस्टिंग होतील. त्यामुळे त्याच्यामध्ये इंट्राडे करता येणार नाही. म्हणजेच विकलेले शेअर खरेदी करता येणार नाहीत किंवा खरेदी केलेले त्याच दिवशी विकता येणार नाहीत. T2T ट्रेडिंग असेल आणि असं ट्रेडिंग 10 दिवस T2T चालेल. सरकारने आता सांगितलं आहे की 200 लिटरपेक्षा जास्त प्रत्येक व्यक्तीला पेट्रोल डिझेल मिळणार नाही आणि ही व्यवस्था 90 दिवस चालेल. रिटेल आउटलेटवर मोटर स्पिरिट विकता येणार नाही. कमर्शियल ग्राहक जे असतील त्यांनी रिटेल केंद्रावर यायचं नाही आणि रिटेल केंद्रावर पेट्रोल डिझेल दोन्ही गोष्टी कमर्शियल ग्राहकांना मिळणार नाहीत असं जाहीर करण्यात आले. आज प्रत्येक गोष्ट मार्केटला अनुकूल आहे. त्यामुळे मार्केट तेजीत राहील अशी अपेक्षा आहे. म्हणजे आणखीन काही जर मध्ये ट्रम्प साहेबांची कुठलीही घोषणा झाली नाही तर आज मार्केट तेजीमध्ये उघडायला आणि दिवसभर तेजीमध्ये राहायला कोणतीच अडचण नाही. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री अजूनही थांबलेली नाही. 1987 कोटींची फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4225. आणि हीच खरेदी भारतीय मार्केटला मोठ्या प्रमाणावर भारतीय मार्केटचा बचाव करते. पूर्वी असं होत नव्हतं. फॉरेन इन्व्हेस्टर विकायला लागले की मार्केट खूप मोठ्या प्रमाणावर आपटत होतं. यावेळेला मात्र डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचा चांगलाच पाठिंबा आहे. क्रूड
90च्याही खाली आलं आता, 89.43 झालं आहे. बॉन्ड यील्ड 4.47 झाला आहे. तर डॉलर इंडेक्स 99.81 या लेव्हलवर आलेला आहे. आता आपण काही बातम्या आहेत त्या पाहूया. वर्ल्ड बँकेने भारताच्या GDPचं जे अनुमान आहे ते 6.6% केलं आहे, पण जगातल्या सगळ्या देशांचं ग्रोथ फोरकास्ट मात्र 2.5% कमी केलं आहे. हॅपीएस्ट माइंड ॲजेंटिक AI प्लॅटफॉर्म, त्याला RELAI म्हणायचं, तो प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला आहे. मायथन ॲलॉयच्या मर्जरला NCLTने संमती दिली आहे. इन्फोसिस AI मॅच्युरिटी फ्रेमवर्कसाठी CMMI इन्स्टिट्यूट बरोबर त्याने करार केला आहे. गुजरात अल्कली क्लीन मॅक्स स्पियर एनर्जीमध्ये 26% स्टेक त्यांनी 32 कोटीला घेतला आहे. ॲस्ट्रल DSSमध्ये 60% पार्टनरशिप इंटरेस्ट 39.1 कोटीला ॲस्ट्रल घेणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट बजाज इलेक्ट्रॉनिक्स या ब्रँडखाली आंध्र प्रदेशात नवीन स्टोअर चालू केला आहे. NLC सरकारने 2.7% स्टेक विकला. आता NLCमध्ये सरकारचा स्टेक 69.47% झाला. रत्नवीर प्रिसिजन 330 कोटीचा राईट्स इश्यू करून ते भांडवल उभं करणार आहेत. अवंती फीड्स नेदरलँड्सच्या सबसिडियरीत 4 लाख युरोची गुंतवणूक कंपनी करणार आहे. सायंटच्या बायबॅकची रेकॉर्ड डेट 17 जून ठरवली आहे. हा बायबॅक 720 कोटींचा आहे. डेक्कन गोल्ड क्रायझॅस्टन गोल्ड प्रोजेक्ट वेगाने पूर्ण करून कमर्शियल प्रोडक्शन ते सुरू करतील. ॲफेल 3i AI सिस्टीमसाठी इंडियन पेटंट त्यांना मिळालं आहे. यामध्ये कॉन्व्हर्सेशनल एजंट सिस्टीमचा समावेश आहे. KRN हीट एक्सचेंजर प्रमोटरने 1.52% स्टेक विकला. त्यामुळे 67.22 वरून 65.69 एवढा प्रमोटरचा स्टेक झाला आहे. अनुपम रसायन इथेन ट्रायफ्लोरोॲसिटेट याचा फ्लो केमिस्ट्री वापरून कमर्शियलाइज केला आहे. फ्लो केमिस्ट्री FLOW. डाबर सिल्व्हासा युनिटला इम्पोर्ट अलर्ट इश्यू करण्यात आला आहे. 6640साठी US FDAने हे इम्पोर्ट अलर्ट दिलं आहे, पण कंपनीने सांगितलं आहे की आम्ही US FDA बरोबर बोलतोय, पण त्याचा रेव्हेन्यूवर फारसा परिणाम होणार नाही. सॅगिलिटी केअरसीड LLCमध्ये 100% स्टेक 30 मिलियन पाऊंडला घेण्यासाठी त्यांनी करार केला. JK पेपर बोरकर पॅकेजिंगमध्ये 15.40% स्टेक JK पेपरनी घेतला. फेडरल बँक NRI कस्टमरसाठी
FCNR मॅक्स ही नवी डिपॉझिट स्कीम फेडरल बँकेने सुरू केली आहे. IRCTC 15 जुलैला ते नवीन साईट लॉन्च करणार आहेत. टेक्निकली आपल्याला काही शेअर विचारात घेता येतात, तर काही शेअर आपण टेक्निकली विचारात न घेता फंडामेंटल गोष्टींचा विचार करीत असतो. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत, मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट अनुकूल असल्यामुळे आज मार्केट तेजीत राहू शकेल. टॉरेंट फार्मा, ICICI बँक, हुंडाय, हेक्झावेअरच्या बाबतीत असं घडलं की US कोर्टाने पेटेंटच्या संबंधात जे दावे होते ते सगळे खारिज केले. हॅपीएस्ट माइंड, सन फार्मा, NPPAने 2 कॅन्सर ड्रगच्या किमती 50% वाढवायला परवानगी दिली आहे. एशियन पेंट, इंडिगो, सिप्ला, हिंदुस्तान झिंक, हिंदुस्तान कॉपर, HDFC बँक, TCS, मन्नापुरम, मुथूट, पिडिलाइट, IOC, HPCL, BPCL, वेदांता, टाटा केमिकल, L&T फायनान्स, झोमॅटो, L&T टेक, नाटको फार्मा, डॉक्टर रेड्डीज, GNG इलेक्ट्रॉनिक्स, लेन्सकार्ट, पॉलीमेडिक्युअर, मिशो, सायंट, चॉईस इंटरनॅशनल, हिरो मोटो आणि टेक महिंद्रा. तर मंदीमध्ये अडाणी पोर्ट, ऑइल इंडिया आणि ONGC, कारण क्रूडचा दर कमी झालेला आहे त्यामुळे ONGC, ऑइल इंडिया मंदीमध्ये राहण्याची शक्यता वर्तवली जाते. ग्रासिम आणि अरविंदो फार्मा हे दोन्ही शेअर टेक्निकली आपण लक्ष देऊ शकतो. तर आज मार्केट चांगलं चालायला हवं, तेजीत उघडेल, दिवसभर तेजीत राहण्याची शक्यता आहे. फक्त ट्रम्पनी कुठली चुकीची बडबड केली नाही ज्याचा मार्केटवर वाईट परिणाम होईल. त्यामुळे आज आपल्यासाठी फेवरेबल मार्केट असण्याची शक्यता आहे. ज्याचा शेवट गोड ते सारं गोड. तसा आज शुक्रवार आहे. जर शुक्रवारचा दिवस चांगला गेला तर प्रत्येकाला दिलासा मिळेल. तरी पण बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.